अकोला जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी बालविवाह मुक्ती रथच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली। 30 दिवसात 3750 किलोमीटर प्रवास करत या रथाने 300 गावात बालविवाह विरोधात जनतेला जागरूक केले। भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या सघन जागरूकता मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात बालविवाह मुक्ती रथच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली। इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेअंतर्गत रथाने 30 दिवसात सुमारे 3750 किलोमीटरचा प्रवास करत जिल्ह्यातील 300 गावांमध्ये बालविवाह विरोधात जनजागृती केली। लोकांना बालविवाहाचे आरोग्य, शिक्षण आणि भविष्यातील परिणाम याबाबत माहिती देण्यात आली। तसेच बालविवाह हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या मोहिमेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल एस किलोर, न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके, पालकमंत्री जिल्हाधिकारी वर्षा मीना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी कचरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव RN बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या मोहिमेद्वारे शैक्षणिक संस्था, धार्मिक नेते, पंचायत प्रतिनिधी तसेच विवाह सोहळ्यांशी संबंधित सेवा देणाऱ्यांना सहभागी करून बालविवाह थांबविण्यासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे।